मी इंतिसार सिद्दीकी। आज आपला राष्ट्रीय सण 2 डिसेंबर आज मतदानाचा दिवस आहे। सर्व जनतेला अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये भाग घ्यावा व ही लोकशाही बळकट करावी। काय लोकांमध्ये काय उत्सुकता काय मतदानामध्ये? 100% लोकांमध्ये सकाळपासून मतदान 7:30 इतकं सर्दीमध्ये सुद्धा मतदान चालू झालं आहे। लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। बरं, किती होईल अंदाज गंगाखेडमध्ये मतदान? गौतमनगरमध्ये आमच्या गौतमनगरमध्ये पण चांगलं मतदान होईल। लोकांमध्ये जनजागृती चांगली झालेली आहे, त्यांना बदल हवा आहे, त्या हिशोबाने लोक आज घरातून निघालेत। मतदान चांगलं होईल आणि योग्य होईल। नमस्कार, मी सुमित शिवाजी कामत। आज 2 डिसेंबर गंगाखेड नगर परिषद 2025 मतदान दिनांक। तर मी असं सर्व माझ्या प्रिय जनतेला असं आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सर्वसामान्य माणसांना दिलेला जो अधिकार आहे मतदान करण्याचा, तो सर्वांनी बजवावा अशी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। एक जनतेचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। तो आपल्याला जे जनता आपल्या गरिबांसाठी चांगलं काम करते, आपले स्वतःला बघून कोणाला मतदान करते, आपले प्रत्येक जनतेला आपला हक्क आहे, तो आपण आपल्या हक्काने आपलं बटन दाबायचं, कोणाचं बळजबरी आपल्याला कोणाची जबरदस्ती नाही। ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, ते आपलं संविधान आहे, ते आपण पाळणार म्हणजे पाळणार। सर्व जनतेला गंगाखेडवासियांना मी आज मतदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदानाचा अधिकार खूप परिश्रमानं आणि मेहनतीनं दिलेला आहे। त्याचा पुरेपूर फायदा जनतेनं घ्यावा आणि होईन तेवढं मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा असं मी गौतमनगरच्या वतीनं आवाहन करत आहे। काय वाटते मतदार म्हणून तुम्हाला स्वतःला? मला आज आनंद वाटत आहे की आज आपल्याला आपल्या मनाचा माणूस निवडण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि मी मोठ्या आनंदाने आज मतदानाला जाऊन मतदान करणार आहे। ओके, आपण आलो आहेत गंगाखेड शहरामध्ये। गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025। आज या ठिकाणी 2 डिसेंबर गंगाखेडचं मतदान आज या ठिकाणी चालू झालेलं आहे। मतदान चालू असताना मतदारामध्ये या ठिकाणी खूप अशी उत्सुकता या ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळत आहे। आता सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अजून या ठिकाणी 30% मतदान या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण बघू शकता की गंगाखेड शहरामध्ये